या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी या लढाईसाठी लढाईमध्ये सहभागी होतोय. आणि म्हणून जो उमेदवार आपण या ठिकाणी दिला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने, त्याला आपण सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती आणि प्रार्थना तर करतोच आहे. परंतु गेल्या जवळजवळ 30-35 वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघातल्या खासदारांनी, विशेषतः भाजपच्या काळामध्ये जे खासदार होऊन गेले, त्यांनी या भागातल्या विकासासाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही, कोणतेही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ राजकारणासाठी राजकारण अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं. त्याच्याबद्दल देखील या ठिकाणी आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं, त्यामुळे पुन्हा मी तेच बोलणार नाही. परंतु आपला हा नवीन उमेदवार जो आहे, नव्या विचाराचा कोरी पाठी असलेला उमेदवार, अतिशय कठीण परिस्थितीमधून, गरीब परिस्थितीमधून मोटर मेकॅनिकचं काम करता करता स्वतःचा उद्योग ज्यांनी उभारला, ज्याला दृष्टी आहे उद्योग उभारण्याची, रोजगार निर्माण करण्याची, अशा या नेतृत्वाच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये कृषी उद्योगाचा विकास करण्याचं काम साहेब आम्ही सगळे मिळून त्यांच्यासोबत करू. आणि त्यासाठी आपलं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला लागतील अशी प्रार्थना मी आपल्याला करतो. रेल्वेसारख्या एखाद्या विभागाचा एक प्रकल्प जर इथे मिळू शकला तर तो देखील साहेबांच्या मदतीने आम्ही निश्चितपणे मिळवायचा प्रयत्न करू. पण त्याही पुढे जाऊन सांगतो की तुम्हाला आपल्याला कोणाला कल्पना नव्हती, 19ची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी निर्माण करण्याचं काम साहेबांनी केलं. प्रचंड दूरदृष्टी असलेली एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब, त्यांनी भविष्याचा वेध घेतला आणि महाविकास आघाडी निर्माण केली. आणि त्यातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये चांगलं काम या महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. कोरोनाच्या काळामध्ये लोकांचा जीव वाचवण्याचं, त्यांना राहत देण्याचं काम केलं. परंतु थोडीशी संधी मिळताबरोबर शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, शिंदे गेले, मिंधे गेले, राहिले फक्त प्रामाणिक मावळे, अशी परिस्थिती झाली. काँग्रेसचे आमचे चव्हाण साहेब गेले, बाकी सगळे जागच्या जागी राहिले. माझ्याबद्दल तरी इतक्या अफवा आल्या. उल्हास पाटलांनी सांगितली ते उद्या येत आहेत, ते परवा येत आहेत. मी त्यांना म्हटलं अरे बाबा मला जायचं काही कारणही नाही, न मला कोणी बोलवलंय, न माझी जायची इच्छा आहे. 70-80 वर्ष ज्या विचारावरती माझ्या बापदाद्यांनी या ठिकाणी काम केलं ग्रामीण भागामध्ये आदिवासी बांधवांच्या विकासासाठी, ते सोडून 15 वर्ष मी ज्या विचारावरती काम केलं, लोकांनी जो विचार सांगितला, राजकीय विचार सांगितला, तो सोडून एखाद्या चतकोर आमदारकीसाठी मी त्यांच्याकडे जायचं, इतकी हीन पातळी माझ्याकडे काही आलेली नाही. आणि हे मी मुळीच करणार नाही. मेलो तरी हरकत नाही, घरी बसलो तरी हरकत नाही, पण मी काँग्रेस सोडणार नाही, महाविकास आघाडी सोडणार नाही. आणि मी साहेबांना ही विनंती करणार साहेब की लोकसभा तर आपण जिंकूच, पण या महाराष्ट्रामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचा विकासाचा पाया निर्माण करणारा अशा प्रकारचं एक मंत्रिमंडळ कार्यकर्त्यांचं मंडळ जमा केलं आणि सगळ्या महाराष्ट्र पादाक्रांत करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये जनतेला सुखी करण्यासाठी, आश्वस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या बुशीमध्ये आपण घडला. या पुढच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राला पुन्हा उभं करणारे अशा प्रकारचं नेतृत्व आणि सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली चाललं पाहिजे, निर्माण करावं लागेल. आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आशेने डोळे दाखवून बसलेलो आहोत. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो की कोणताही पक्ष असो विकास आघाडीमधला, सर्व पक्षाचे कार्यकर्ते निष्ठेने एक दिलाने या ठिकाणी काम करायला तयार आहेत. आणि श्रीराम पाटला निश्चितपणे आम्ही निवडून आणू अशी ग्वाही मी आपल्याला देतो. आज आपण पाहिलं चोपड्याला इतक्या रंडणत्या उन्हामध्ये 2 तास उशीर झाला होता तरी देखील लोक बसले होते. आपण आले म्हटल्यानंतर लोक पळत आले. परिस्थिती अशी आहे की देशामध्ये मोदींच्या सभा, मोठ्या नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांच्या सभा होत आहेत आणि लोक पळून जात आहेत, अशी परिस्थिती. आणि आपण जिथे येत आहे त्या ठिकाणी लोक उत्साहाने येत आहेत.
आपलं ऐकायला येत आहेत, आपलं मार्गदर्शन घ्यायला येत आहेत. याच्यातच लोकांचा कौल दिसतोय आणि तो प्रत्यक्षात पदरी पाडून घेणं हे आमचं सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. आणि ते करण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही अशी ग्वाही मी आपल्याला देतो. शेवटचं एकच सांगतो, विकसित भारत, मोदी की गॅरंटी, अशा अनेक गोष्टींचे गवगवे करून 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 भाजपची शेवटची जी पातळी असते, पायाखालची जमीन सरकली की मग जाती धर्मावरती येऊन पोचतात. ते आता हा खेळ सुरू झाला आहे. ते जातीवाद करतायत, मग आपण काय करायचं असे प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की आमची जात महाविकास आघाडी, आमचा धर्म लोकशाही, आणि म्हणून आमचे नेते आदरणीय शरदरावजी पवार, आमचे नेते राहुलजी गांधी, आमचे नेते उद्धवजी ठाकरे, हे आमचे सगळे नेते आहेत आणि त्याच्यासोबतच त्याच्या शेवटपर्यंत आम्ही लढाई जिंकणार आहोत अशी ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.